श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमच्यासोबत असं कधी होतं का की तुम्ही ज्या विचारत असता त्या रिलेटेड रील तुमच्या समोर येते? माझ्यासोबत पण असंच झालं. आता मी कोणत्या विचारत होते असं तुम्ही म्हणताल, तर मी सांगते. रील थोडीशी अपलोड करायला मला वेळ झाला बरं का, कारण तुम्हाला माहिती आहे दिवाळीमुळे सगळीकडे एकतर गर्दी आहे, त्यात मी व्हिडिओ शूट करते आणि त्यानंतर मग मी एडिट करून अपलोड करते, त्यामुळं अपलोडिंगला थोडा वेळ होतो आहे बरं का, प्लीज समजून घ्या. तर आता मी या विचारात होते की मी आणि माझी जाऊ बऱ्याच दिवसापासून म्हणत होतो की आपल्याला फिरायला गेलो की साडीवरती आपण वॉकिंगची एक रील करायची होती आणि त्यासाठी आम्हाला पाहिजे होती कॉटनची साडी, जी की मिळत होती ऑनलाईन. पण आता खूप वेळानंतर आम्हाला ती मिळणार होती आणि आम्ही अचानक ठरलं आमचं प्लॅनिंग की आता फिरायला जायचं होतं. म्हटलं आता ऐनवेळी कुठे मिळणार साडी. तेवढ्यात बघा मला असं समजलं की साताऱ्यामध्ये एक्झिबिशन भरलं होतं आणि ज्या दिवशी रील दिसली तो शेवटचाच दिवस होता बरं का. तिथे एक्झिबिशन दुसऱ्या दिवसानंतर ते नव्हतं. मग मी तिथे गेले, मला ती साडी खूप आवडली होती. आता मी कोणती साडी घेतली ती तुम्ही माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी कधी फिरायला जाईन त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच. आता बघा या ताईंनी ना हँडमेडच्या असे ज्वेलरी बनवल्या होत्या, खूप छान छान होत्या. इथे बघा सेंटेड होत्या या सगळ्या मेणबत्त्या, खूप छान शेप होते. एक मोतीचूरच्या लाडूची पण एक शेप होती. मी ती अगरबत्ती घेतली, मुलांना म्हटलं फसवावं, त्यांना म्हणावं बघा हा लाडू खाऊन बघा. तर खरं माझा मुलगा खात पण होता. इथे बघा हे सगळे टॉप होते. मुलींचे पण खूप सारे कपडे होते. मी इथून जास्त काही खरेदी केली नाही खरं तर. मी जी साडी घेतली ती मल कॉटनची साडी होती आणि इथे हँडबॅग म्हणजे बरंच खूप खूप इथं होतं. मला जेवढं लागणार होतं मी 2 साड्या घेतल्या आणि मग मी गेले. तिथे होते चप्पल, सँडल्स होते बघा. आणि तुम्हाला एक मिनटं मी हील दाखवते. बघा या हील. मी फक्त म्हटलं हील बघूनच आपल्याला असं होतं याच्यात तर चालणं खूप अवघड आहेत. खरं आपण म्हणतो की मॉडेल लोकं असतात किंवा हिरोईन लोकं असतात, पण खरं त्यांच्या पण लाईफमध्ये खरंच खूप स्ट्रगल आहे, कारण कोणतीही गोष्ट प्रयत्नाशिवाय जमत नसते. लवकरच भेटूया पुढील नवीन अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.